हाय गाईज, आता आपण आहे ना आपल्या ईश्वरी शोधायला जाऊ. ईशा काय करती? टक 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 ईशू टक टक इशू काय करती? क्या मोबाईल दे मला. बाबा दे मोबाईल. दे मोबाईल. हा दादा हाक मार. दादा हाक मार. ईशू हाक मार दादाला. दादा हाक मार. थांब. हाय गाईज, आता आमची ईश्वरी खूप हुशार झालेली आहे आणि मोठी झालेली आहे. तर आमचे बाबा काय दोन शब्द बोलतायत ते बघा. नमस्कार मित्रांनो, आज मुलींकडं प्रगतीच्या दृष्टीने पाहिलं जातं. बघितलं ना, ही छोटी मुलगी कशी खेळते, पण भविष्यात ती मोठी झाली पाहिजे. तिला सगळं काही शिकवलं पाहिजे. तिला तिच्या पायावर उभं केलं पाहिजे. तिच्या लग्नाची घाई नाही केली पाहिजे. स्त्रिया कमजोर आहेत, तर स्त्री कोमल आहे पण कमजोर नाही. स्त्री निर्बल आहे, स्त्री अबला आहे पण निर्बल नाही. एक लक्षात ठेवा, स्त्रियांना कधी कमी लेखू नका. आपल्या मुलीला सगळं व्यवस्थित द्या, तिला तिच्या पद्धतीने जगू द्या. मुलाप्रमाणे वाढवा तरच फायदा होईल. आपण साधी गोष्ट आहे, बायकोला पाण्याचा ग्लास भरून मागतो, पण आपण देतो का कधी पाण्याचा ग्लास भरून? तसं होत नाही कधी. पण या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित केलं पाहिजे. समानता 33% आरक्षण मिळणार आहे आपल्याला, 50% झालं पाहिजे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महिलासुद्धा निवडणुकीत भाग घेतात, पायलट होतात. सगळ्या गोष्टी महिला करतात आहेत. घरातले कामं करून महिला काम करते. आपल्यापेक्षा स्त्रियांकडे सहनशीलता जास्त असते. म्हणून स्त्रियांना कुठल्या गोष्टीत कमी लेखू नका. त्यांचा शिक्षणाचा अधिकार त्यांना द्या. सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित मिळू द्या. काय अद्वैत, बरोबर ना? हो बरोबर. हा, ईश्वरीन शाळेत घालायचं का? हा घालायचं ना? हा बरं 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 बरं. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा की स्त्री आहे तर घराला घर पण आहे. आणि त्याच्या किंवा एखाद्या स्त्रीला काही झालं तर लोक काय करतात, मधूनच सोडून देतात. तसं करू नका. पूर्ण जबाबदारी घेतली, जबाबदारीच घ्या, जबाबदारी पार पाडा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा आणि तुमच्या मुलीचं नाव कमेंटमध्ये लिहा. आम्हाला सांगा. तुम्ही आपल्या मुलीला कराटे शिकवा, जुडो शिकवा. तिचं स्वतःचं संरक्षण तिला करता आलंच तर पाहिजे, तर त्याच्याबरोबर तिने दुसऱ्याचंही संरक्षण केलं पाहिजे. हे पण लक्षात घ्या. स्त्री सैनिक होते, स्त्री पायलट होते. स्त्रिया सगळ्या गोष्टीत पुढे आहेत. मुलांपेक्षा एका क्षणाने पुढे आहेत, एक काकणभर पुढे आहेत. मग आपण त्यांना का कमी लेखायचं? गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुलीचं नाव काय आहे ते कमेंट करा. आणि आमच्या मुलीचं नाव ईश्वरी आहे.